नमस्कार महाराष्ट्र. सध्या जून महिना सुरू आहे आणि हे माझ्या घरचं अंगण आहे. आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल असणार या अंगणामध्ये किती पसारा होता. आता तुम्हाला आजूबाजूला गवत आणि कचरा दिसत असेल, परंतु काही महिन्यापूर्वी येथे अशाच काही भाजीपाल्याची रोपे उगवली होती, ज्यामध्ये वांगे, मुळा, मिरची, टोमॅटो, पालक, धणे, मेथी अशा प्रकारच्या भाज्या घेतल्या होत्या. पण आता भाजीचा हंगाम सध्या संपला आहे, म्हणून आम्ही काही रोपं सोडून सर्व झाडे उपटून टाकली. जसं की हा बघा, हा ऊस आणि हा पुदिना सोडून बाकी सर्व झाडे आम्ही नष्ट केली. उन्हाळ्यात हे अंगण पूर्णपणे ओसाड होते, पण आता जून महिना आला आणि थोडा पाऊस पडला, त्यामुळेच काही गवत आणि कचरा उगवला आहे. आता मला पुन्हा इथे भाजीपाला लावायचा आहे, पण आधी हे गवत संपवायचे आहे ना. आता हे गवत संपवण्याचे दोन मार्ग आहेत. एक तर पूर्ण दिवस हे गवत उपटत बसायचं किंवा त्यावर औषध फवारून ते कायमचं मारून टाकायचं. पण मुद्दा असा आहे की पाऊस व्यवस्थित न पडल्यामुळे गवत अजून संपूर्णपणे वाढले नाही, त्यामुळे आता आपल्याला त्याला पाणी द्यावं लागेल. पण यातही एक समस्या आहे, ते मी तुम्हाला पुढे सांगतोच. आता समस्या अशी आहे की आमच्या घरात एकतर बोरवेल नाही, जे की 24 तास पाणी देईल, आणि आम्हाला या सरकारी नळावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे आता प्रकरण सरकारी आहे ना, त्यामुळे नळाले पाणी कधी येईल, किती दिवसांनी येईल, किती वाजता येईल याची काही गॅरंटी नाही. मात्र प्रशासनाच्या कृपेने दुसऱ्या दिवशी पाणी आले, म्हणून आता मी या जमिनीला पाणी देतो. सध्या या गवताला 4-5 दिवस असंच पाणी देऊ आणि याला चांगल्या पद्धतीने वाढू देऊ, आणि त्यानंतर आपण त्यावर औषध फवारू. पण तोपर्यंत चला बाजारात जाऊया. शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा मित्रांनो, खूप मजा येईल. अरे आईसाठी काहीतरी घ्यायचं होतं. वडे का खाऊ का घे म्हणे. हो घे म्हणे. येतच घे ना. जाओ घे ना, घे ना. घे ना, घे ना. कोणत्या घेतेस का? आपलं माझ्या साईजला नेहमी सारखं. तर मी बाजारातून भरपूर प्रकारच्या विविध बिया विकत घेतल्या आहेत. यात काकडी, कारले, मुळा, गाजर आहे. तसंच मी अशाच अनेक प्रकारच्या बिया आणल्या. आता त्या बिया मी आता लावणार नाही, कारण आता कचरा मारायचा आहे ना. पण तोपर्यंत ऊस तोडून खाऊ. तर मी या ऊसाचा रस काढू शकलो असतो, पण माझ्या घरी मशीन नाही. पण मशीन नसतानाही ऊसाचा रस घरी कसा बनवता येतो यावर मी 1-2 व्हिडिओ पाहिले आहे. मी तसंच घरी प्रयत्न करून पाहीन, आणि जर ते यशस्वी झालं तर मी ती ऊसाचा रस बनवण्याची पद्धत तुमच्याशी नक्की शेअर करीन. पण मित्रांनो, हा ताजा ऊस दाताने सोलून खाण्याचा जो आनंद आहे ना, तो या ऊसाचा रस पिण्यात अजिबात सापडणार नाही. तर मित्रांनो, हा आहे 15 दिवसाचा परिणाम. गवताला आठवडाभर उगवून मग औषधी फवारणी केली, आणि त्यानंतर 5 ते 6 दिवसात हा कचरा वाढत आलेला आहे. येत्या 4-5 दिवसात हा कचरा पूर्णपणे वाढून जाईल, आणि पावसामुळे जो नवीन कचरा उगवला आहे त्याला मी हाताने उपटून टाकीन. तर आता बीज रोपणाची तयारी करूया. तर त्यासाठी आणावी लागेल माती. आता माझ्या घरामागे एक पडीक जागा आहे, तिथून माती आणूया.
हे पहा, मी इथे मातीचे लहान लहान ढिगारे बनवले आहेत. यामध्ये मी बीजारोपण करणार आहे. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी डायरेक्ट बिया जमिनीत टाकले असतं तर चाललं असतं. पण कसं आहे मित्रांनो, याचे दोन फायदे आहेत. एक तर या जमिनीवर औषध टाकून नसल्यामुळे बियांचा सरळ संपर्क जमिनीशी होणार नाही. आणि दुसरं म्हणजे 4-5 वर्षापासून कुजलेल्या शेणाच्या ढिगाराची ही माती आहे. त्यामुळे ही माती बियांसाठी किती पोषक असेल याचा अंदाज तुम्ही लावा. तर मित्रांनो, आता बीज टाकण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. आता या बियांचा काय रिझल्ट येतो याची वाट बघूया. त्यासाठी काही दिवस थांबावं लागेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. भेटू आपण पुढच्या भागात. धन्यवाद. तोपर्यंत राम राम, सलाम. कृपया तुम्ही करा आराम.